सर्वांना जय हिंद. सवय आपण पाहत आहोत भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन, त्यामधला आर्य अष्टांगिक मार्ग. आणि आर्य अष्टांगिक मार्गातील कालपर्यंत आपण 4 अंगांचा विचार केला. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, या 4 अंगांचा आपण कालपर्यंत विचार केला. आज आपण 5वं अंग पाहणार आहोत, सम्यक आजीविका. सम्मा आजीवो असं पाली भाषेमध्ये म्हटलं जातं आणि मराठी संस्कृत यामध्ये सम्यक आजीविका. सम्यक म्हणजे परिपूर्ण, आजीविका आजीले विका असं नाही आहे बरं. याच्यात शब्द वाटते तसा आहे का नाही. आजीविका म्हणजे आजीले विका असं नाही आहे. तर आजीविका म्हणजे आपण जे काही जीवन जगतो आणि जीवन जगण्यासाठी जे संपत्ती पैसा कमावतो, प्रत्येकाला कमवावंच लागते. तर ती संपत्ती किंवा पैसा कमावण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत मार्ग म्हणजे आजीविका. तर जगामध्ये जो कोणी जन्माला येतो आणि जन्माला आल्यावर तो जसजसा मोठा होत जातो, जसजसा तो मोठा होत जातो तसतसं त्याला थोडीफार बुद्धी येते, थोडीफार अक्कल येते. आणि जसजशी त्याला अक्कल येते, बुद्धी येते, तसतसा तो मग स्वतःच्या भविष्याचा विचार करतो. स्वतःच्या भविष्याचा विचार करतो, स्वतःच्या जीवनाचा विचार करायला लागतो. तर हा विचार करताना त्याला जेवढी अक्कल येते त्याच प्रमाणात तो विचार करतो. जेवढा अनुभव येते त्याला त्यानुसार तो विचार करतो. आणि हा जो विचार आहे, हा विचार म्हणजे तो स्वप्न पाहत असतो. स्वप्न सगळ्याला माहित आहे. झोपेमध्ये स्वप्न पडत असतात, हे सगळ्याला माहित आहे. पण जागे असतानाही स्वप्न कोणी पाहत असते, हे सगळ्याला माहित आहे का? जाग असतानाही स्वप्न पाहत असतात लोक. मी आता समजा कोणी 10वी शिकत असला तर तो विचार करते की मला 10वी मध्ये 50% 75% मेरिट मध्ये आलो पाहिजे, असा विचार करतो. ते झालं त्याचं स्वप्न. किंवा 12वी पर्यंत चांगला मार्क भेटले पाहिजे, ग्रॅज्युएट झालो पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट झालो पाहिजे, हे झालं त्याचं स्वप्न. कोणी कमावणारा असला तर तो विचार करते माय चांगलं घर झालं पाहिजे, लेकरं चांगले शिकले पाहिजे, हे झालं त्याचं स्वप्न. प्रत्येक जण भविष्याच्या दृष्टीनं आपलं जीवन कसं असावं याबद्दलचा विचार करत असतो आणि तेच म्हणजे स्वप्न. आता स्वप्नाचे 2 प्रकार असतात. पहिलं स्वप्न म्हणजे वास्तविकतेला धरून असते, जे त्याच्याकडून पूर्ण होऊ शकते. आता समजा शिक्षण घेणारा पोरगा आहे तर तो विचार करेल, स्वप्न पाहिजे की मी 10वीत मेरिट मध्ये आलो पाहिजे, 12वीत चांगल्या मार्कानं पास झालो पाहिजे, ग्रॅज्युएट झालो पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट झालो पाहिजे. कोणाला वाटते मी इंजिनियर झालो पाहिजे, कोणाला वाटते मी डॉक्टर झालो पाहिजे, वकील झालो पाहिजे, कोणाला वाटते की मी चांगला शिकल्यावर अधिकारी बनलो पाहिजे. हे जे स्वप्न आहे, हे स्वप्न साधारणतः त्या माणसाच्या नियंत्रणात असतात. म्हणजे त्याला ते स्वप्न तो साध्य करू शकते.
ते स्वप्न तो साध्य करू शकते. म्हणून त्याला म्हणतात वास्तविकतेत उतरणारे स्वप्न. म्हणजे ते खरे ठरू शकतात, ते स्वप्न खरे ठरू शकतात. पण एखादा माणूस झोपूनच राहते, झोपाळू, रात्रीचाही झोपते आणि दिवसाही झोपते. झोपणं त्याचं आवडीचं काम आहे. झोपेची त्याला आवड आहे, कोणते काम करायचे नाही. काम करायचे म्हटले तर जीवावर येते, म्हणजे आळसही आहे. झोप आहे म्हणजे आळस आहेच, झोप आहे म्हणजे आळस आहे. आणि झोपल्या झोपल्या तो स्वप्न पाहते, मी राजा झालो तर किती मस्त होईल. झोपूनच राहते आणि स्वप्न पाहते की मी राजा झालो पाहिजे. अभ्यास करत नाही ना, म्हणते की मी वकील झालो पाहिजे, बॅरिस्टर झालो पाहिजे. कोणत्याही प्रकारचं शिक्षण तो चांगल्या प्रकारे घेत नाही ना, विचार करते, स्वप्न पाहते की मी मोठा अधिकारी झालो पाहिजे. ते स्वप्न खरे ठरू शकत नाही. म्हणून त्याले म्हणतात दिवा स्वप्न. दिवा स्वप्न, जे स्वप्न खरे ठरू शकत नाही असे स्वप्न जो पाहते त्याला म्हणतात दिवा स्वप्न. आता एखाद्यानं जर म्हटलं मी दिवसा चांदण्याच पाहतो, मला दिवसा चांदण्या दिसल्या पाहिजे, खरं ठरण काय? जी गोष्ट त्याच्या आवाक्याच्या बाहेरची असते ती गोष्ट प्राप्त झाली पाहिजे अशा प्रकारचा जो विचार करते ते स्वप्न जरी झोपेत नसते, जागा असते, जागा असतानाच तो विचार करते, त्याला म्हणतात दिवा स्वप्न. हे असे दोन प्रकारचे स्वप्न. हे कोणाचे झाले? हे सर्वसाधारण लोकांचे. पहिलं जे स्वप्न आहे ते वास्तविकतेत उतरणार आहे आणि दुसरं जे स्वप्न आहे ते कधीच त्याच्या दृष्टीनं खरं ठरणार नसतं, दिवा स्वप्न. पण याच्या व्यतिरिक्त महापुरुष जे स्वप्न पाहत असतात ते कसं असते? सत्पुरुष, महापुरुष हे लोक जे स्वप्न पाहत असतात ते स्वप्न कसं असते? महापुरुष स्वप्न पाहत असतात आदर्श समाज निर्मितीचं स्वप्न. जसं सिद्धार्थ गौतमानं स्वप्न पाहिलं, या जगात युद्ध आहे. शाक्य कोलियांचं युद्ध संपल्याची रद्द झाल्याची बातमी आल्यावरही सिद्धार्थ गौतम स्वप्न पाहते, विचार करते या जगात युद्ध आहे. कसं युद्ध आहे? बहीण भावाचं पटत नाही, माय लेकाचं पटत नाही, बाप लेकाचं पटत नाही, पती पत्नी तर म्हणजे जसे एकमेकाचे शत्रूच असतात. त्याने अग्रीमेंटच केलेलं असते, मी तुझ्या संग भांडीन, तू माझ्या संग भांडायचं. हे स्वप्न म्हणजे हे युद्ध आहे, युद्धाचं स्वरूप आहे. जाती जातीत युद्ध, वर्णात युद्ध, वर्गात युद्ध, एका देशाचं दुसऱ्या देशाशी युद्ध, एका राज्याचं दुसऱ्या राज्याशी युद्ध. युद्ध काही थोडं थोडकं नाही, जागोजागी युद्ध आहे. जग म्हणजे युद्ध भूमी आहे. आणि मग ह्या जगातलं सगळ्या प्रकारचं युद्ध मिटवण्याच्यासाठी, मिटलं पाहिजे युद्ध, या जगात प्रत्येक जण प्रत्येकाशी सुखा समाधानाने आनंदाने नांदला पाहिजे, राहायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला मदत करणारा असला पाहिजे, प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचे पाय धरून ओढणारा नसला पाहिजे. कोणी कुणाला त्रास देणार नाही, कोणी कुणाच्या सोबत भेदभाव करणार नाही. अशा प्रकारचा समाज जर या जगात निर्माण झाला तर काय होईल? प्रत्येक जण सुखानं नांदेल, प्रत्येक व्यक्ती सुखात राहील, आनंदात राहील, त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख राहणार नाही. आणि अशा प्रकारचा समाज निर्माण झाला पाहिजे, अशा प्रकारचं स्वप्न पाहत असतात, त्याला आदर्श समाज असं म्हणतात. ते स्वप्न पाहत असतात महापुरुष, सत्पुरुष. आदर्श समाजाचं स्वप्न बौद्ध साहित्यामध्ये त्याला सुखावती
किंवा आनंदभूमी असं म्हटलेलं आहे बौद्ध ग्रंथांमध्ये. म्हणजे जी अवस्था, जे वातावरण, जे समाज सुखानं जगते, कोणी कुणाला त्रास देत नाही, प्रत्येक जण प्रत्येकाला मदत करते, प्रत्येक जण प्रत्येकाचं दुःख वाटून घेते, प्रत्येक जण प्रत्येकाला सुखाची वाटणी करते, सुखच वाटत राहते. ती जी अवस्था आहे, ती तो जो समाज आहे त्याला म्हणतात आनंदभूमी किंवा सुखावती भूमी. हे बौद्ध साहित्यामध्ये वर्णन आहे. आणि हे आनंदभूमी किंवा सुखावतीची भूमी जे निर्माण करायचे आहे, आदर्श समाज निर्माण करायचा आहे, तर मग काय करावं लागेल? त्याच्यासाठी प्रत्येक माणसानं आपली जबाबदारी घ्यावी लागते. कारण या जगात कोणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी घेऊ शकत नाही. कोणी किती म्हणो, आपले लेकरं असतील तर आपण त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, बोवा बाईची जबाबदारी घेऊ शकत नाही, बाई बोवाची जबाबदारी घेऊ शकत नाही, आपण आपल्या मायबापाची जबाबदारी घेऊ शकत नाही. त्याच्या गरजा पुरवू शकतो आपण, पण त्यानं कसं वागावं, कसं वागू नये, काय करावं, काय करू नये, याची जबाबदारी घेऊ शकत नाही. आणि म्हणून बुद्ध धम्माची शिकवण सांगते की प्रत्येक माणसानं जबाबदारी घ्यायची आहे तर ती फक्त स्वतःचीच घेऊ शकते. कारण तो स्वतःचा मालक असतो, तो दुसरा कोणाचा मालक नसतो, आणि त्याचाही दुसरा कोणी मालक नसतो, तोही दुसऱ्याचा मालक नसते आणि त्याचाही कोणी दुसरा मालक नसते. म्हणून या जगात प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःची जबाबदारी घेऊ शकते, आणि तीच जबाबदारी स्वतःची प्रत्येकानं घ्यावी. आणि ती जबाबदारी घेताना कोणती जबाबदारी घ्यावी? बाबासाहेबांनी जी 22वी प्रतिज्ञा दिलेली आहे ती आहे, इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन. शेवटची प्रतिज्ञा 22वी. इतप्पर मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या शिकवणुकीचा अवलंब करीन किंवा बुद्धाच्या शिकवणुकीचे पालन करेन, बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन. हा जो इतप्पर शब्द आहे ना, हा महत्वाचा आहे याच्यामध्ये. इतप्पर याचा अर्थ जगात काहीही हो, माय पोरगा कसाही वागो, माय पोरगी कशीही वागो, माय बायको कशीही वागो, माय नवरा कसाही वागो, मी मात्र चांगलाच वागेन. मी स्वतः चांगलाच वागेन, ते बाकीच्याचं काही असो, ते जात ना त्याचा होय ना, काय व्हायचं ते, मी नाही सोडणार माझा मार्ग. ही अशा प्रकारची जी धारणा, संकल्प त्यामध्ये असते. इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन. ही जी बाब आहे. कारण काय, प्रत्येक व्यक्तीनं जर आपली जबाबदारी घेतली स्वतःची आणि तो जर चांगला वागला तर काय होईल? समाजातले सगळेच लोक चांगले वागतील ना. कारण प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा घटक आहे. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा घटक आहे, आणि प्रत्येक व्यक्ती जर या समाजाचे सगळेच व्यक्ती म्हणजे सगळेच घटक जर चांगले वागले तर समाज कसा निर्माण होईल? आनंदभूमी, सुखावती भूमी किंवा आदर्श समाज निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. यासाठी प्रत्येकानं पहिली बाब जी आहे, जो काही जीवन जगते माणूस आणि जीवन जगण्याच्यासाठी संपत्ती कमावते, पैसा कमावते, पैसा कमावते. तर पैसा कमावत असताना कोणत्या मार्गांनी पैसा कमवावा आणि कोणत्या मार्गांनी पैसा कमवू नये याचं मार्गदर्शन भगवान बुद्धांनी केलं. तो म्हणजे त्याला म्हणतात आजीविका. खास करून भगवान बुद्धांनी काही मार्ग सांगितलेले आहेत, पद्धती सांगितलेल्या आहेत. त्या पद्धतींचा, त्या मार्गाचा किंवा त्या उद्योगांचा अवलंब करू नये पैसा कमवण्यासाठी, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामधला पहिला जो, कारण काय,
आपण आता जीवन जगत आहोत. 24 तास आहेत, दिवसाचे 24 तास आहेत. मग 24 तासामधला साधारणतः 12 तास रात्र आहे आणि 12 तास दिवस आहे. या 24 तासामधला जवळपास 1/3 भाग झोपेत जाते. 8 तासाचा भाग झोपेत जाते की नाही? उरले 16 तास. 16 तासामधले 5 ते 6 तास आपल्या व्यक्तिगत जीवनात जातात. सकाळी उठलं का लघवी, संडास, फिरणं, नाश्ता, चहा, जेवण. संध्याकाळी आल्यावर, कामावरून आल्यावर तेच काम आणि मग झोप. उरले किती? साधारणतः 8-9 तास. हे 8-9 तास म्हणजे जाग असतानाचे 8-9 तास कायच्यात जातात? कमाई करण्यासाठी. जाग असतानाचे अर्ध्यापेक्षा जास्त वेळ कमाई करण्यामध्ये जाते. आणि त्यामुळे जे काम आपण करतो कमाई करण्यासाठी, त्या कामाचा माणसाच्या मनावर सखोल स्वरूपाचा परिणाम होतो. खोलवर त्याचा परिणाम होतो, हृदयामध्ये त्याचा परिणाम होतो, मनावरही होतो आणि हृदयावरही. आणि म्हणून भगवंत म्हणतात की मनावर जर चांगला परिणाम झाला, त्याला जर आनंद वाटत असेल, सुख वाटत असेल पैसा संपत्ती कमावताना, तर ती चांगली बाब आहे. पण जर का त्याला दुःख होत असेल, त्याला त्रास होत असेल, त्याची मानसिकता खराब राहत असेल, तर पैसा कमावताना तर मग तो त्रासदायक आहे. तो त्याच्या मनावर, हृदयावर परिणाम होतो. आणि म्हणून ज्या गोष्टींचा, ज्या मार्गांचा, ज्या पद्धतींचा, ज्या व्यवहारांचा, ज्या उद्योगांचा माणसाच्या मनावर वाईट परिणाम होतो, पैसा कमावण्याच्यासाठी जे उद्योग करतात त्याचा, ते उद्योग टाळले पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला उद्योग भगवंतांनी सांगितलेला आहे तो म्हणजे माणसांची खरेदी विक्री. भगवंताच्या काळामध्ये होत होती. गुलामाची पद्धत होती ना, गुलाम. आपण बऱ्याचशा सिरियल वगैरे पाहतो, ऐतिहासिक सिरियल वगैरे, त्याच्यामध्ये माणसं विकत घेतले जात होते. आपल्याला दिसेल भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होतं गुलामाची पद्धत. माणसं विकत घेतले जात होते. आणि मग कायच्यासाठी? तर त्या माणसाकडून आपल्याला जे पाहिजे ते काम करून घ्यायचं. जसे आता प्राणी, बैल विकत घेतले जातात, बैलाकडून काम करून घेतलं जाते. तसेच त्यावेळेस गुलामाची पद्धती होती. आताही काही देशांमध्ये आहे असं लोक सांगतात. हे गुलाम विकत घेतले जात होते आणि त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे तसं काम करून घेतलं जात होतं. त्याच्या जो गुलाम असायचा त्याच्या तब्येतीचा विचार केला जात नव्हता. त्याला जेवायला भेटलं नाही भेटलं, त्याला कपडे भेटतात नाही भेटत, त्याला राहायला व्यवस्थित जागा आहे नाही आहे, याचा विचार केला जात नव्हता. त्याच्या गरजांचा विचार केला जात नव्हता. तो मेला काय आणि जगला काय याचं कोणाला टेन्शन राहत नव्हतं. म्हणजे सोप्या भाषेत त्याला जरी तो शरीरानं माणूस राहायचा, पण त्याला माणूस समजलं जात नव्हतं. जसं आपण जनावर विकत घेतो आणि त्या जनावरांकडून कामं करून घेतो, तशा प्रकारे त्या माणसांना समजलं जात होतं गुलामांना. त्याच्यासोबतच जे काही गुलामीची पद्धती होती त्याच्यासोबत दुसरा म्हणजे माणसाकडून काम करून घेणं, दुसरी वेश्या प्रवृत्ती सुद्धा त्याच्यातच आली. वेश्या व्यवसाय सगळ्याला समजतो. हा वेश्या व्यवसाय सुद्धा म्हणजे गुलाम माणसांना खरेदी विक्री करण्यामध्ये, कारण ती वेश्या जी असायची, वेश्या व्यवसाय करणारी महिला, ती सुद्धा काही ठराविक रक्कम घेऊन, ठराविक पैसे घेऊन आपली सेवा द्यायची. यामुळे समाजामध्ये चांगलं वातावरण राहत नाही आणि जे तो व्यवसाय करायचे ना, त्याचे जीवन बर्बाद व्हायचं. आजही
वेश्या व्यवसाय चालतात. काही वेश्या मुलाखती देतात, त्यांच्या मुलाखती येतात ना तर ऐकाव तरी आपल्या अंगावर काटे येतात. काही काही जाहीररित्या मुलाखती देतात, टीव्हीवर येतात, पेपरमध्ये येतात. हे जे वेश्या व्यवसाय चालायचे, अक्षरशः त्या महिलांचं जीवन बर्बाद होऊन जाते, जगू नाही शकत चांगल्या प्रकारे. जरी पैसा येत असला तरी. बाबासाहेबांचं ते धर्मांतराचं जे 15 ऑक्टोबर 1956 भाषण आहे, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी तो उल्लेख केलेला आहे. मुंबईच्या एका एरियाचा, आता ते एरियाचं नाव नाही आठवत मला, तो उल्लेख केलेला आहे बाबासाहेबांनी. हे जे परिस्थिती आहे, या व्यवसायामुळे जो पैसा येते त्याच्यामध्ये सुख मिळत नाही. दुसरा जो व्यवसाय आहे तो करू नये असं भगवंत सांगतात. तो आहे प्राण्यांची खरेदी विक्री आणि त्यांचे मांस विक्री, म्हणजे खाटकाचा व्यवसाय. खाटकाचा व्यवसाय हा व्यवसाय करू नये. म्हणजे कित्येक वेळेला आपण पाहतो की लहान प्राणी असतात आपल्या घरी, पाळीव प्राणी, आणि ते लहान लहान असतात तर गोंडच दिसतात, चांगले असतात. चांगले दिसतात तर आपण लाळ करतो, जसे काही आपल्या घरी लहान लहान लेकरं असतात त्याचंही लाळ करतो आणि त्या प्राण्यांचंही लाळ करतो. चांगली बाब असते लाळ करणं. पण ज्या वेळेला ते जरासे मोठे होतात त्यावेळेस खाटकाली विकतात. खाटकाली विकताना ते लहानपणापासूनच ते पिलू आपल्या घरी राहते, आपल्या अंगा खांद्यावर खेळलेलं असते. एक प्रकारे त्या पिल्याच्या मनात, आपण जरी त्याच्याबद्दल नाही करत, पण त्या पिल्याच्या मनात आपल्याबद्दल मालक म्हणून किंवा त्याचा एक सोबती म्हणून त्या पिल्याच्या मनात आपल्याबद्दल जिव्हाळा निर्माण, भावना. आणि ज्या वेळेस तो कसाही त्याला ओळख नाही, ते त्यालाही समजते आपल्याला काय मिळून राहिला, समजत नाही असं नाही. त्यावेळेला त्याला काय त्याच्या मनात येत असेल, काय त्याच्यावर बीतत असेल. मांस विक्रीचा खाटकाचा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय किती म्हणजे क्रूरपणा आहे. तो खाटीक सकाळपासून उठला म्हणजे कापताना त्याचं रक्तातच सगळं राहते ना, कापणं 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 कापणं. काय त्याच्यामध्ये दया माया निर्माण होत असेल. रक्तच रक्त तो पाहते रात्रंदिवस, काय त्याच्यामध्ये दया माया निर्माण होणार असेल. आयुष्यभर तेच काम करते. किती प्राणी समजा एक कापते, आपण पाहतो कापत असतानाच वातावरण, त्याला टांगलं जात, पहिले कापतात त्याला टांगलं जाते, टांगल्यावर मग त्याचं मांस काढलं जाते हाताने करू. बाकीचे 4-5 प्राणी तिथं बांधलेले असतात, ते त्याच्याकडे पाहत असतात. आपल्याच पैकी एकाला कापलं, त्याचं मांस काढून राहिला, त्याला तुकडे तुकडे करून राहिला, हे त्यांना दिसत नाही का त्या प्राण्यांना? त्यांना काही वाटत नसेल काय? आणि जो कापते त्याच्या मनावर काय परिणाम होतो हा विचार न केलेला बरा. केलाच विचार तर त्याच्या मनात दया माया निर्माण होत नाही, क्रूरपणा निर्माण होतो, निर्दयीपणा निर्माण होतो. तो अहिंसेचा विचार करू शकत नाही. त्यामुळे भगवंत सांगतात की प्राण्यांची खरेदी विक्री आणि मांस विक्री खाटकाचा व्यवसाय करू नये. त्यानंतर भगवंत पुन्हा सांगतात की शस्त्रास्त्र आणि संहारक वस्तूंचा व्यवसाय. शस्त्रास्त्र, चाकू, सुरी, ॲटम बॉम्ब, बंदुका, हे आजकाल 2 नंबरच्या मार्गाने लोक विकत घेतात आणि विकतात. ते चायना चाकू वगैरेचे आपण पाहिले असतील, ऑनलाईन बोलावतात. आणि ते कोणत्या कामासाठी बोलावतात? अरे लहान लहान लेकरं आजकाल मोठ्या मोठ्या माणसाचे खून करून राहिले. आपण पाहत असू, ऐकत असू बातम्या. 15-16 वर्षाचे लोक पोरं मोठमोठ्या माणसावर चाकू काढतात आणि मारूनही टाकतात, सहजरित्या मारून टाकतात, त्याला काही वाटत नाही. पण त्याचं जीवन नंतर बर्बाद होते, ते काही जीवनातून पुढे येऊ शकत नाही, हा भाग वेगळा.
पण त्याचं जीवन पुढे बर्बाद होईल किंवा चांगलं होईल याचा विचार करण्यापेक्षा त्याला मार करतो तर जीवानं जाते, जीवानिशी जाते. सहजरित्या हे शस्त्र, घातक शस्त्र ज्याच्यामुळे हानी होते, हिंसा होते, असे सहजरित्या शस्त्र जर लोकांना भेटत गेले तर ते सहजरित्या त्याचा वापर करतात, सहजरित्या लोकांचे जीव घेतात. सहजरित्या ज्या कुटुंबातला जीव जाते, खून होते, त्या कुटुंबाची किती बर्बादी होते, ते कुटुंब किती उद्ध्वस्त होते, त्या कुटुंबातले लोक निराधार होतात, किती नुकसान होते. आणि म्हणून हा जो व्यापार आहे शस्त्रास्त्रांचा, संहारक शस्त्र जे असतात, म्हणजे ज्याच्यामुळे मनुष्य हानी होते, जीवित हानी होते, अशा प्रकारचे शस्त्रांचा व्यापार करू नये असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर भगवंतांनी पुन्हा जो व्यापार करू नये असं सांगितलं, तो म्हणजे फसवणूक, भूलचापा मारून जगणे, फसवणुकीचा व्यवहार. ज्योतिष सांगणारे लोक, ते ज्योतिष सांगतात, 100-200 रुपये घेतात. किती घेतात माहित नाही, कारण मी कधी कोणत्या ज्योतिषाकडे गेलो नाही, गरजच पडली. घेत असतील 1000 रुपये घेत असतील, पण आपलं भविष्य किती दिवसाचं सांगतं? 1000 रुपये जर घेत असेल तर पुढच्या 10 वर्षाचं आपलं भविष्य सांगतं. आणि तो 1000 रुपयासाठी तिथे बसलाय, त्याचं त्याला भविष्य नाही दिसत, त्याचं पुढचं भविष्य त्याला दिसत नाही, पाहत नाही, आणि आपलं दुसऱ्याचं भविष्य सांगत. काय होईल? खोट्या पद्धती, हे सगळं खोट्या गोष्टी. अरे तेव्हा तो कधी तोच तिथून उठते ना पुढे जाते, त्याचा ऍक्सिडेंट होते, मरण पावते, त्याचं भविष्य त्याला दिसत नाही, दुसऱ्याचं भविष्य सांगते. म्हणजे हे काय झालं? खोटं झालं. आपण पहा, जाहिराती कशा असतात? जाहिराती 1 बाम 3 काम, पाहतो की नाही? बाई आपली स्वयंपाक करता करता तिची कंबर लचकते, कंबर धरून चाल, डोकं दुखते डोकं धरून बसते, पाय दुखते पाय धरून बसते, आणि झेंडू बामची जाहिरात करणार, 1 बाम 3 काम. इथं लावलं का बसलं, चालायला धावायला लागते, एकदम डोक्याला लावलं का एकदम फ्रेश होऊन जाते, कमरेला लावलं का एकदम ताट होते. आपल्या घरी 10 बॉटल त्याच्या संपतात, पण आपलं डोकंही नाही बसत, आपला पायही नाही बसत, आणि काहीच आहे ना जाहिरात. पण जाहिरातीले बळी पडतात. काळा ठिक्कर डांबरासारखा माझ्यासारखा असणारा माणूस, त्यानं काय ते काय काय येते आजकाल, फेअर लवली, अजून काय इको टर्मरिक जाहिराती येतात, लावला तर एकदम गोरा गोमटा होऊन जाते, ती हळद हो गोरी, अशाच काळ्या माणसाने लावून पहा बरं, ते किती लावतात. जन्मभर लावलं तरी बदलत नाही रंग, सगळ्यात गॅरंटेड रंग असते तो, गॅरंटीचा रंग असते तो, रंग नाही बदलत. आणि न बदलणाराच रंग चांगला असतो. रंग बदलणारे लोक चांगले नसतात तर, वेळेनुसार रंग बदलणारे लोक धोकादायक असतात. गोरा माणसाला उन्हात ठेवा ना काळ्या माणसाला उन्हात ठेवा, कोणाचा रंग बदलते तर पहा. काळा माणूस अधिक डार्क होईल, गॅरंटेड कलर होईल. गोरा माणसाचाही झाला तर काळाच होईल, जास्त गोरा नाही होणार त्याच्यापेक्षा. पण जाहिरातीत सांगतात की एकदम काळ्याचा गोरा, खोट्या गोष्टी, आणि लोक घेतात विकत.
लोक विकत घेतात. या ज्या सौंदर्य प्रसाधनं आहेत ना, या जास्तीत जास्त बाहेरनं त्या कंपन्याला मोठं केलेलं आहे. कंपन्याला श्रीमंत करून टाकलेला. माणसानं कमाई करा आणि बायानं त्याच्यावर खर्च करा. आता बाया जिथं कामं करतात तो भाग वेगळा, पण सगळ्या बाया नाही करत काम. या सौंदर्य प्रसाधनांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे पावडर, क्रीम हे लावून कॅन्सरचं प्रमाण वाढलं. फिल्म स्टार लोक पहा, जास्तीत जास्त कॅन्सरनच मेले. फिल्म सिनेमातले कलाकार जास्तीत जास्त कॅन्सरनच मरून राहिले, कारण ते एवढे मेकअप करतात भयंकर स्वरूपात, आणि त्याचा जास्तीत जास्त लाखो रुपयाचा खर्च मेकअपवर होतो. आणि या मेकअपच्या साधनांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. ते केमिकल्स आरोग्याला घातक असतात. तोंडाला लावलं तर ते नाकातही वास जाते ना, त्याचा तोंडातही त्याचा वास जातेच ना. काय नाही एवढा वापर करा. आता ज्याचे लग्न व्हायचे त्याचं ठीक आहे, पण ज्याचे झाले, लेकरही झाले, इवाई आले, इनी आल्या, काय नाही एवढं मटका. पण ते काही सुटत नाही. म्हणजे प्रत्येकाला वाटते की मी तरुण दिसलो पाहिजे, तरुण दिसलो पाहिजे. अरे दिसणं महत्वाचं नाही, असणं महत्वाचं आहे. अनेक प्रकारचे आजार जर आपल्यामध्ये निर्माण होत असतील तर तरुण राहील काय माणूस? तरुण नाही राहणार. बिमार माणूस तरुण राहत नाही. जर सदा सर्व काळ बिमारच राहत असेल तर तो तरुण कसा म्हणता येईल? म्हणून जेवढं आवश्यक आहे एखाद्या वेळेस ठीक आहे, पण घरी जाऊन घरच्या जरासं बाहेर चाललो का लावलाच. हे जे आहे हे सगळं म्हणजे भगवंत म्हणतात की ह्या खोट्या फसवणूक करणाऱ्या, ज्या भूलतापा देणाऱ्या ज्या जाहिराती वगैरे आहेत, या प्रकारचे व्यवसाय करणं आणि त्या माध्यमातून पैसा कमावणं हे चुकीचं आहे. लोक ते पैसा ते कमावतात, पण पैसा आपण देतो. ते पैसा आपण देतो, त्यामुळे आपणही त्याच्यामध्ये जबाबदार आहोत. त्यानंतरचा व्यवसाय भगवंत सांगतात ते आहे नटनट्यांचा व्यवसाय. नटनट्यांचा व्यवसाय म्हणजे नाटकामध्ये काम करणारे, पिक्चर मध्ये काम करणारे, हे जे व्यवसाय, या लोक जे पैसा कमावतात, हा व्यवसाय सुद्धा समाजाच्या हिताच्या साठी किंवा स्वतःच्या हितासाठी नसतो. भगवंत म्हणतात. आता तुम्ही म्हणाल फिल्म स्टार लोक काय काय वाईटच आहेत का? भगवान बुद्धाच्या काळात तालपुत्त नावाचा एक कलाकार होता. त्यावेळेस ते पिक्चर नव्हते, सिनेमे नव्हते त्यावेळेस असे आता जे कलापथक, आता कलापथकही बंद झाले. 20-25 वर्षापूर्वीपर्यंत कलापथक चालायचे, दंडार कलापथक असं म्हणायचं. नाटकं अजूनही चालतात, आपल्या इकडे कमी चालतात, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाटक हा व्यवसाय खूप चालतो. भगवान बुद्धाच्या काळामध्ये तालपुत्त नावाचा एक कलाकार होता आणि तो भगवंताकडे एकदा आला. भगवान बुद्धाकडे तो एकदा आला आणि भगवंताला म्हणतोय, भगवान आम्ही कलाकार आहोत. कलाकार म्हणजे लोकांचं मनोरंजन करतो, लोकांना हसवतो, लोकांना आनंद देतो, लोकांचं दुःख कमी करतो. म्हणजे कॉमेडी कलाकार. मग मला पुनर्जन्म जो होईल तो कुठं होईल? भगवंत चुप राहतात. माझा पुनर्जन्म, भगवंत चुप राहतात. तोच पुन्हा म्हणते की माझा पुनर्जन्म होईल तर हसऱ्या देवलोकातच होईल.
तिथं आनंदच आनंद आहे. अशा प्रकारच्या देव लोकांमध्ये माझा पुनर्जन्म होईल. भगवंत तरी काही बोलत नाही. मग तो पुन्हा म्हणतो की भगवान, मी जे म्हणतो ते बरोबर आहे तर नाही. भगवंत म्हणतात की ताल फुटता राहू दे ना. कायले बोलतं, कायले विचारतं आणि कायले मी सांगू, मला कायले बोलायला लावतं. तो आग्रह करते की भगवान नाही, मला खरोखर सांगाच, काय होईल ते मला तुम्ही सांगा. माझा पुनर्जन्म हसऱ्या देवलोकात होईल की नाही. भगवंत म्हणतात की तू हसऱ्या देवलोकात काय, तू साध्या माणसातही जन्माला येणार नाहीस. तू नरकात जाशील, नरक लोकात तू जाशील. भगवंत थंडागार होते ते. पण भगवंताला पुन्हा विचारते की का बरं भगवान, असं का, मी नरकात का जाईल. भगवंत त्याला म्हणतात की एखादा गंभीर अत्यंत महत्वाचा विषय असते, त्या विषयामध्ये महत्वाचं तत्वज्ञान असते, महत्वाच्या विषयाचं महत्वाची चर्चा असते, आणि त्याच्यात तू आपला उपटसून सारखा मजाक करतो. म्हणजे तो जे तत्वज्ञान आहे, तो जो गंभीर विषय आहे, लोकांच्या हिताचा, कल्याणाचा, अशा विषयाला तू गंभीरपणे घेत नाहीस. अशा विषयाचा तू, अशा तत्वज्ञानाचा तू कचरा करत. किती मोठं पाप आहे. म्हणून तू नरक लोकात जाशील. दुसरी बाब अशी की तू जे काही मेकअप करत आणि जे काही व्यंग करत किंवा जो काही विनोद करत, त्याच्यामुळे लोकांच्या मनात कामोत्तेजक भावनांची निर्मिती होते. कामवासना ज्याला म्हणतात. कोणत्याही हिरोईनकडे पिक्चर मध्ये लोक पाहतात, तर त्याला काय बाबासाहेब दिसते का त्याच्यात, शिवाजी महाराज दिसतात का त्याच्यात, त्या हिरोईन मध्ये माता रमाई दिसते का. कारण त्यांचं जे कॅरेक्टर त्या पिक्चर मध्ये असते ते कसे असतात, नुसतं लोभ, नुसता क्रोध, नुसता सासू सासऱ्यांचं भांडण, नंदी जावायचं भांडण, हे सगळं त्या पिक्चर मध्ये, सिरियल मध्ये असते. आणि याच्यामधून जे निर्माण होते ते सगळा वाईटपणा निर्माण होते. जे लोक ते पाहतात त्या लोकांच्या मनात सद्भावना निर्माण होत नाही, दुर्भावना निर्माण होतात. आणि असं जर तू काम करत, तर तू कसा काय सद्गतीले जाशील, देवलोकात जाशील. तू जाशील कुठं, नरक लोकात. थंडागार होतो तो थंडागार होतो तालपुत्त. बाबासाहेबांच्या काळात असंच घडलं. पठ्ठे बापूराव नावाचा व्यक्ती होता कोल्हापूरचा. बाबासाहेबांनी आता जे मिलिंद कॉलेज आहे औरंगाबादचं, त्या कॉलेजची उभारणी करीत असताना बाबासाहेबांनी लोकांना आवाहन केलं होतं की मला या कामासाठी लोकांनी दान द्यावं, मदत करावी. दिलीप कुमारकडे एक बाबासाहेबांचा एक मित्र घेऊन जातो. तिथंच औरंगाबाद मध्ये बाबासाहेब असतात. दिलीप कुमारच बाबासाहेबांकडे, ते बाबासाहेब जात नाही. बाबासाहेबाचं आणि दिलीप कुमारचं वाद होते, भांडण झाल्यासारखं होतं. कारण बाबासाहेब वेगळ्या विचाराचे, दिलीप कुमार वेगळ्या विचाराचे. हा जो पठ्ठे बापूराव आहे, हा एकदा बाबासाहेबांकडे येतो. बाबासाहेबांकडे आल्यावर बाबासाहेबाला म्हणतो की साहेब, तो ब्राह्मण असतो पठ्ठे बापूराव. बाबासाहेबांना म्हणतो की साहेब, मला तुमचं काम खूप पटलं, आवडलं, एकदम चांगलं काम आहे. तुमच्या कामासाठी मी दान देतोय, देऊ इच्छितो. सांगा किती देऊ. बाबासाहेबाला म्हणतो, सांगा किती देऊ. बाबासाहेब म्हणतात की तू आमच्या समाजातल्या बायाने तर त्याला नाचवत तमाशामध्ये, आणि त्याच्या भरोशावर पैसा कमावत, आणि त्या पैशाचं दान तू मला देऊ इच्छित.
मले त्या पैशातला एक नया पैसाही नको. तुझ्या कमाईतला एक पैसा सुद्धा मला तुझ्याकडून नको, बाबासाहेब त्याला म्हणतात. कारण तू जे काही संपत्ती कमावली, जे काही पैसा कमावतं तो वाईट मार्गाने कमावतं, चुकीच्या मार्गाने कमावतं, आणि चुकीच्या मार्गाने कमावलेल्या पैशातलं मला एक नया पैसा येईल. रोखठोकपणे बाबासाहेब त्याला सांगतो. पट्टे बापूराव नाही घेत त्याच्याकडून पैसा. आणि हे जे उदाहरण आहे याच्यावरून आपल्या लक्षात. आणि शेवटचा व्यवसाय बाबा भगवान बुद्ध म्हणतात, नशेली पदार्थ आणि विषारी पदार्थांची विक्री. विष, जहर, जहराची विक्री आणि नशेली पदार्थांची विक्री म्हणजे दारूची विक्री. या व्यवसायापासून पैसा कमवू नये. किती मोठी बाब आहे. दारू विकून पैसा कमवू नये. दारू सुद्धा एक विषच आहे, जहरच आहे. आपण जर पाहिलं असेल, आता 2 दिवसापूर्वी कुठंतरी विषारी दारू विकल्या गेली आणि 13 लोक मरण पावले. काही बातम्या येतात बाहेर, काही बातम्या येतच नाहीत बाहेर. आणि कोणी नाही मेले डायरेक्ट त्यावेळेस, तरी ते जगतात तर काही माणूस म्हणून जगत नाही, ते मेल्यासारखेच जगतात. तो जिवंत आहे असंही म्हणता येत नाही, मेला आहे असंही म्हणता येत. नशेली पदार्थ, दारू. एकदा लहान बागडे साहेबांच्या सोबत मी बोलत होतो, घरी गेलो त्याच्या, आणि त्याच्या समोर एवढे असे औषधच पडले होते सगळे समोर. म्हटलं काय मामाजी, काय ही तुमची अवस्था, हे घेऊ गोळी का ते घेऊ, जेवणाच्या अगोदर एवढ्या घ्या, जेवल्यावर तेवढ्या घ्या, नंतर तेवढ्या, किती गोळ्या 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 गोळ्या, काय हे औषध. त्यानं मान्य केलं. काय होईल रे म्हणे, आम्ही लोकायले जहरच पाजत आलो, त्याच्यावर आम्ही पैसा कमावला, त्याच्यावर आम्ही आमचं जीवन जगून राहिलो, आम्ही लोकायले दुःखात टाकलं, तर आम्हाला कसं सुख भेटल, कसं सुख भेटणार आहे. हा प्रामाणिकपणा त्या व्यक्तीचा होता, म्हणून त्यानं मान्य केलं. सगळे लोक मान्य करत नाही. जे लोक दारू पितात ते घरी गेल्यावर सरके नाही राहत, सरके राहत नाही. आणि शिवाय कुटुंबासाठी कमावलेलं धन असते, मजुरी करतात, काही करतात, आणि ते कमावलेली संपत्ती पैसा सगळ्याच्यासाठी कमावतात ना, ते एकट्याच्यासाठी कमावतो, तो सगळ्या कुटुंबातल्या लोकांच्यासाठी कमावते. पण कमावते कुटुंबाच्यासाठी आणि खर्च करते एकट्यासाठी. अर्धा जास्त पैसा तो दारू मध्ये खर्च करते, लेकरायले कोणत्या अडी अडचणी येतील भविष्यात त्याचा विचार करत नाही. कुटुंबातल्या लोकायले कोणत्या अडी अडचणी येतील याचा विचार तो करत नाही. आणि आपण पाहिलं दारूचे फायदे तोटे, पंचशिलेमधलं शील पाहताना, सुरामेरय मद्यपमादन. या दारू विकण्यामुळे किती लोकांचे जीवनभर, म्हणजे पितात लोक तर त्याचे जीवन बर्बाद होतात, आणि जे विकतात म्हणून ते पेतात, आणि पेतात त्याचे जीवन बर्बाद होतात, तर त्या बर्बादीमध्ये यायचंही हात असतो. मग हे कसे सुखी राहायचे. स्वातंत्र्य भेटलं, भारताला स्वातंत्र्य भेटलं, त्यावेळेस महात्मा गांधीजींनी काँग्रेसवाल्यांना सांगितलं की या देशामध्ये पूर्णपणे दारूबंदी झाली पाहिजे. संपूर्ण देशामध्ये दारूबंदी करा, हे महात्मा गांधीजीचं सांगणं होतं. आणि काँग्रेस म्हणजे महात्मा गांधी, महात्मा गांधी म्हणजे काँग्रेस. कारण काँग्रेस म्हटलं की शब्द महात्मा गांधींच्या पलीकडे कोणी नाही, हे ठरलेलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये धर्मांतर केलं, आणि त्यावेळेला नागपूरच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी जाहीर केलं की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन. बाबासाहेबांनी जाहीर केलं की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन. आता त्याला काय माहित नव्हतं काय का आपण शेकडो वर्ष जगतो की 10 वर्ष जगतो. अवघ्या 1.5 म्हणजे किती
14 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतर केलं आणि 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. 1.5 महिन्यामध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. घोषणा केल्यावर, धर्मांतर केल्यावर बाबासाहेबांनी घोषणा केली की मी संपूर्ण भारत बौद्धमय करेन. आता बाबासाहेब गेल्यावर ही जबाबदारी कोणाची होती? भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी कोणाची होती? जे त्याचे अनुयायी होते, जे पुढारी म्हणून समाजामध्ये वावरत होते, ज्यांच्याकडे पुढारी पण होत, त्या लोकांची ती जबाबदारी होती. आणि सगळ्यांना माहिती होतं की 5वं जे शील आहे, ह्या शिलाचा जो भंग करते, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी, म्हणजे नशेली पदार्थांचं जो सेवन करते, जो दारू पिते, तो एकाही शिलाचं पालन करत नाही. तो व्यक्ती एकाही शिलाचं पालन करत नाही. आणि शिलांचं पालन करणारेच लोक नसले तर कुठं बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होईल? होणारच नाही. बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होणारच नाही. हे काँग्रेसवाल्यानं बरोबर ठरलं. आणि महात्मा गांधीजीनं अगोदर सांगितलं होतं की दारू बंदी करा, आणि काँग्रेसवाल्यानं दारू रिलीज केली, मुक्त केली. कुठून केली? पहिले मुक्त महाराष्ट्रातून केली. महाराष्ट्रातून दारू मुक्त केली. देशी दारूचे लायसन वाटप केले. कोणाला दिले देशी दारूचे लायसन? रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याले. बागडे साहेबांनी त्याच्यातूनच भेटलेले आहे, गवई साहेबाच्या माध्यमातून. गवई साहेबाची काँग्रेसच्या सोबत युती. काय झालं? दारू विकणारा आपलाच, दारू पिणारा आपलाच. मग आता दारू पिल्यानंतर भांडणं करत. मग भांडण कोणा संग करते? दुसऱ्याच्या संग करते का भांडण? दुसऱ्या मोहल्ल्यात जाऊन मी भांडण करणाराही आपलाच, आणि ज्याच्या सोबत भांडण करते तोही आपलाच. भांडणं झाले तर मग कुठं जातं? पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट रिपोर्ट करणाराही आपलाच, आणि ज्याच्या विरोधात रिपोर्ट केला जाते तोही आपलाच. पोलीस लोक इन्क्वायरी करतात आणि केस पाठवतात कोर्टात. कोर्टात केस जाते, तिथं वादीही आपला, वादी म्हणजे ज्यानं तक्रार केली तो, आणि प्रतिवादीही आपला. दोन्ही पक्ष आपले सण भांडत बसा कोर्टात. केसेस वर्षोगिनती. आणि कोर्टात केसेस म्हटल्यावर काय फुकटात होतात काय? वकिलाची फी द्या, कोर्टाची तारीख घ्याले, पैसे द्या बाबूले, आणि राहिले कामधंदे, आणि जा कोर्टाच्या तारखेवर. किती मोठा सत्यानाश आहे, किती मोठी अधोगती आहे आपल्याला. आजही दारूचे दुकानं कायदेशीररित्या ज्याच्या जवळ आहेत त्याच्याजवळ आहेत लायसनचे, बिगर लायसनचे बेकायदेशीर धंदे आहेत की नाही कित्येक लोकांचे? सगळ्याला माहित आहेत कुठं धंदे आहेत दारूचे. गावरानी दारू है ना, लोकायला माहित आहे. पोलीसवाल्याला माहित नाही काय धंदे कोण करतात, कोणाचे धंदे आहेत तर माहित नाही का पोलीसवाल्याला? पोलीसवाल्याला माहित असते. ते येतात, पैसे घेतात, हप्ते घेतात आणि चालले जातात. करू द्या तुमचं. पोलीसवाल्यांना सरकारनं जर ठरवलं तर हे धंदे बंद होऊ शकत नाहीत काय? होऊ शकतात, पण बंद करायचे नाही. बंद का करायचे नाही? जेवढे हे बहुजन समाजाचे लोक या दारूच्या आहारी जातील तेवढे त्याची मती गुंग होईल, तेवढे ते आजारी होतील, तेवढा त्याची बर्बादी होईल, तेवढा त्याचा पैसा जाईल, तेवढे त्याच्यामध्ये कलह, संघर्ष, भांडणं वाढतील. आणि जेवढे हे लोक अशा वातावरणात राहतील तेवढा याचा सत्यानाश होईल, आणि सरकारले हा सत्यानाशच करू द्यायचा. म्हणून सरकार कोणाचं येऊ, भाजपचं येऊ का काँग्रेसचं येऊ, हे दारूचे धंदे बंद करत नाही. आपल्याला वाटते भाजप खराब आणि काँग्रेस चांगली, मॅट असतो आपण.
आपण म्याट असतो. काँग्रेसच्याही काळात जे चालू होते तेच भाजपच्या काळात चालू राहतात, भाजपच्या काळात जे चालू आहे तेच काँग्रेसच्याही काळात चालू राहतात. कसे म्हणतात लोक हे दोन्ही अलग अलग आहे. सत्यानाश होऊन राहिला आपला, त्या गोष्टी जे लोक करून राहिले त्याला आपण एकाले चांगलं एकाले खराब म्हणतो. म्हणजे आपणच पहिल्या प्रथम आपणच खराब आहोत खरं जर पाहिलं तर. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की दारूचा व्यवसाय करणं, पैसा कमावणं, त्या मार्गानं पैसा कमावणं हे घातक आहे. कोणीच सुखी नाही राहत. एकदा असाच एका उद्वानी डॉक्टरच्या दवाखान्यात गेलो. एक आपल्या बाजूच ते रमाबाई आंबेडकर नगरचा एक पोरगा होता, तो दारूचा धंदा करणारा. तिथं आला, एवढी गर्दी होती पण डायरेक्ट घुसला डॉक्टरच्या पुढे. मला टाइम नाही म्हणे, मी थांबतही नाही म्हणे, मला कोणी अडवू नका म्हणे, अडवलं तर मी ऐकणारही नाही. दादागिरीच ना. गेला अंदर, घेतलं औषधन, चाललंय गेलं. उद्वानी डॉक्टर म्हणे, वो बोले उसका अलग काम है बोले, लेकिन उसको अभी समझ में नहीं आ रहा बोले. आता त्याच्या लक्षात नाही येत नाही, कधीतरी अधोगतीला जाईल त्यावर ती समजा. नंतर कधीतरी समजलं की तो गेला. अल्पावधीतच जातात, कारण अनेक लोक दुश्मन निर्माण होतात त्यांचे, अनेक शत्रू निर्माण होतात त्यांचे. आणि निसर्ग सुद्धा अशा लोकांना माफ करत नाही. ते निसर्गाचे शत्रू बनतात. हे असे चुकीचे काम करणारे लोक निसर्गाचे शत्रू बनतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की या मार्गांनी पैसे कमवू नये. त्याशिवाय आपण पाहतो जे काही व्यवसाय संपत्ती कमावतात वेगवेगळ्या प्रकारे लोक. दुकानदार असेल तर दांडी मारत. आताही पाहतो आपण ते साठाबाजीपणा. कमी भावाचा माल आणतात विकत, आणि तो माल काही दुकानदारांकडून संपून जाते, आणि याच्याजवळ एखाद्या दुकानदाराजवळ शिल्लक राहते. मग होते शॉर्टेज निर्माण, आणि याच्याजवळच ते जुन्या भावातला माल तो जास्त भावाने विकते, ब्लॅक करून विकते. साठेबाजीचा प्रकार. चांगल्या मालाची किंमत घेते आणि खराब माल लोकांच्या माती मारते. कोणतीही वस्तू, जे कोणी आपण जे काही आपण काम करतो ते काम इमानदारीनं केलं पाहिजे. जे कोणती आपल्यावर जबाबदारी असेल, नोकरदार असतील तर त्याने इमानदारी, त्याचा पगार घेतात ना, ते पगार घेतात तर कायले दुसऱ्याकडून फालतूच्या पैशाची अपेक्षा करावी. लोकांना त्रास देणं हे सुद्धा, जर आपण लोकांना त्रास देत असू काम करत असताना, ज्या कामाचा पगार घेतो ते काम करत असताना इतरांकडून जेव्हा लाच भ्रष्टाचाराच्या नावाखाली पैसे घेतात, तो पैसा सुख देत नाही. लोक हरामीपणानं, आपण पहा नाते संबंध नातेवाईकांमध्ये वगैरे कसं होते, एखाद्याच्या नावावर संपत्ती असते, तो त्याचाच अधिकार नसते, 4-5 भावाचा अधिकार असते, तो एकटाच आपल्या नावावर करून टाकते. तो एकटाच आपल्या नावावर करून टाकते. अधिकार सगळ्याचा असतो, पण तो एकटाच घेते. जा काय करायचं करत बसा, भांडत बसा. ही संपत्ती सुख निर्माण करत नाही. लोकांचे जे व्यवहार चालतात, आता कित्येक ठिकाणी आता आम्ही कोर्टात पाहिले, घर भाड्याचे व्यवहार जे असतात, आजकाल पुणे मुंबई या भागामध्ये अग्रीमेंट करून घेतात 11 महिन्याचं घर भाड्याचं. शेती जे कोणी कुळ म्हणून वाहतात, ते बटईन वगैरे घेतात, आणि अनेक वर्षापर्यंत एकच एक माणूस वाहत राहते. काही दिवसानं तो स्वतःच्याच नावावर करून टाकतो वावर. मालकाला माहिती पडू देत नाही. भाड्यानं घरात राहणारे लोक, त्याचं घर नसते, काही दिवसानं घरच सोडत नाही, त्या घरवाल्याला त्रास, स्वतःच त्याचे मालक करतात. ही जी संपत्ती, हरामाची संपत्ती, हरामाची संपत्ती कमावणं हे सुख देत नाही. एक आमचा मित्र होता, त्यानं काय केलं, एक प्लॉट विकत घेतला साईनगरच्या भागामध्ये. आणि प्लॉट विकत घेतल्यावर
तलाठ्याकडे पटवाऱ्याकडे काही त्याचा फेरफार केला नाही. त्याला वाटलं खरेदी केली झालं का. तो ज्यानं विकला होता त्याच्या लक्षात आलं नंतर या घेणाऱ्या माणसाने याचा फेरफारच नाही केला. म्हणजे नावावर कोणाचा आहे तो प्लॉट, त्याच्याच नावावर आहे. त्यानं काय केला, अजून तो प्लॉट दुसऱ्याने विकला आणि दुसऱ्यानं घेतला. स्टेट बँकेत तो कर्मचारी होता ज्यानं घेतला तो, त्यानं आपलं कर्ज काढलं बँकेचं, घरही बांधलं. पहिला घेतलेला माणूस राहिला तसा. त्याला वाटलं आहे, एक दिवस गेला पाहिजे आपला प्लॉट कुठं आहे तर घर झाले बा, आपला प्लॉट दिसते का नाही दिसत. सगळं शोधत येत जाय, ते घर बांधलेलं दिसे. याले वाटे आपलं तर घर काही आपण बांधलं नाही, मग हा प्लॉट नसन. शोधत आला तर तेच प्लॉट दिसत. मग शेवटी त्या माणसाला विचारलं. तो माणूस मस्त आपला पोर्च मध्ये झुला बांधला, झुल्यावर मस्त झुला घेऊन राहिला, झोके घेऊन राहिला. आणि हा गेला, हो या तुमचा प्लॉट नंबर किती आहे. त्यानं सांगितलं. अरे हा म्हणे हा तर माय प्लॉट आहे. हा म्हणे हा माय प्लॉट आहे. यानं दाखवली याची खरेदी, त्यानं दाखवली त्याची खरेदी. आणि मग लक्षात आलं, कारण याच्यामध्ये पोलीस केस केलीही तरी उपयोग नाही. कारण ज्यानं घेतला दुसऱ्यांदा त्याचाही काही गुन्हा नव्हता आणि यानं फेरफार न केल्यामुळे तसं झालं. शेवटी गेला कुणाकडे, ज्यानं विकला त्याच्याकडे. तो म्हणे आता झालं, मी काय करू, त्याच्यानं काय होतं ते करून घे. सिव्हिल केसेस अशा असतात, सिव्हिल सूट ज्याला म्हणतात. आता मला माहित आहे कोर्टाचं, त्या केसेस मध्ये काही दम नसते. 3-3, 4-4 पिढ्या निघून जातात पण केसचा निकाल लागत नाही. सिव्हिल केस टाकण्यात काही अर्थ नव्हता. तो आला माझ्याजवळ, भोरे साहेब काय करावं. म्हटलं प्रेमानं काळा काय करता येईल, कारण या सिव्हिल केसेस मध्ये काही दम नसते. माझ्या साहेबांना सांगितलं तू भोरेला विचार. आला तो, मी सांगितलं त्याने. नंतर मग एकदा गेला त्याच्या घरी त्या माणसाच्या, तर त्याला कॅन्सर झाला. पोराच्यासाठी फ्लॅट घेऊन दिला होता. तो कॅन्सरच्या खर्चामध्ये फ्लॅट विका लागला. पोराच्यासाठी घेतलेला फ्लॅट विका लागला. जवळचे पैसे जे होते तेही गेले, फ्लॅट विका लागला. पोराले भाड्यानं राहा लागलं आणि काही दिवसांना हाही गेला. तसे जे उदाहरणं घडतात. कोणीही दुसऱ्याचं नुकसान करून जे काही पैसा कमावते तो पैसा स्वतःला सुख देऊ शकत नाही. म्हणून हरामाचा पैसा कोणी कमावणं, जो काही आपण व्यवसाय करतो, वाईट कामं करून पैसा कमवू नये आणि चांगले कामं करून पैसा कमवावा. परंतु तो कमावलेला पैसा, चांगल्या मार्गाने कमावलेला पैसा सुद्धा चांगल्या कामासाठी खर्च सुद्धा केला पाहिजे. ही तत्व याच्यामध्ये आहे. कारण काय, तर जो एखादा माणूस व्यवसाय करतो, मी सांगितलं खाटकाचा व्यवसाय करेल, तर त्याच्या मनावर कसा परिणाम होईल. एखादा माणूस आता साहेब म्हणून जर ऑफिसमध्ये असेल तर त्याला काय सवय पडते, आला ऑफिसला का बादशासारखा बसणार, बेल वाजवली इकडे अमकं काम कर, नाही केलं कोण का त्याला झापाचं, त्याला सुनावाच्या. मग तो घरी आला तर घरी तसाच वागते. इकडे बायकोशी तसाच, पोरीशी तसाच, पोराच्याही सोबत तसाच. कारण दिवसातले 8-10 तास तो तशाच वातावरणात काढते. काय परिणाम होईल त्याच्या मनावर, संस्कार होते. एखादा चपराशी असला, चपराशी काय, साहेबांना बेल वाजवली की चालला आपला धावत. यस सर, काय पाहिजे सर, पाणी आण, चहा आण. प्रत्येक माणसाच्या सोबत तो खालीमान घालूनच बोलत, अदबीनच बोलत. कारण सगळ्यात खालचे पदावर आहे. घरी आला तर बायको त्याला सांगते, हो बाबा. बायको साहेब असते तो नोकर असते. पोरगी त्याला काम सांगते, तो हो बा करतो. पोरगी त्याला काम सांगते. कारण काय, 8-10 तास त्याच्या मनावर तो संस्कार होते. एखादा मास्तर म्हणून जर त्यानं ड्युटी केली असेल आणि रिटायर्ड झाला, त्याला सवय कायची राहते, बोलण्याची सवय, सांगण्याची सवय. त्याच्याही पेक्षा हुशार विद्वान माणूस त्याच्या समोर बसला असला तर त्याला काय वाटते की आपल्या वर्गातला 4वी-5वीतला विद्यार्थीच आहे आणि सुरू होऊन जाते, आपलं भाषण करायला सुरू होऊन जाते. तो हा विचार करत नाही की आपल्यापेक्षा याला जास्त समजते, जरी हा मास्तर नाही राहिला तर.
पण तो विचार करत नाही. कारण काय, त्याला तो संस्कार झालेला असते बोलायचं. एखाद्याने बोलायला लावलं मास्तर राहिलेल्या माणसाले, आता आपल्याजवळ कोणी मास्तर असतील तर माफ करा, नसतील तर अधिक चांगलं, असतील तरी त्याच्यापेक्षा चांगलं. हा संस्कार होते, हा होते संस्कार त्या मनावर. की जर त्याला बोलायला लावलं, टाइम दिला, 10 मिनिटात बोल, 15 मिनिटात बोल, तो काही 45 मिनिटाच्या अगोदर आपला आठवत नाही. कारण त्याला सवय पडलेली असते 45 मिनिट पिरियड घ्यायची बोलण्याची. हा संस्कार होते, हा होते संस्कार. पोलीसवाले लोक जर असतील, ड्युटी केलेले, रिटायर्ड झाले, त्याला किती खरं सांगा, त्याचा भरोसा बसणार नाही. तो संशयानच पाहणार सगळ्याच्या इकडे, तो सगळ्याकडे संशयानच पाहणार. कारण त्याला तो संस्कार होते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की माणसानं असेच व्यवहार करावे की अशाच मार्गाने पैसा संपत्ती कमवावी की ज्याच्यामुळे माणसावर चांगला परिणाम होईल, माणसाच्या मनावर चांगला परिणाम होईल, वाईट परिणाम होणार नाही. आणि संपत्ती कमावायची किती कमावी, ठराविक आयुष्यापर्यंत संपत्ती कमावली पाहिजे. मरेपर्यंत केवळ संपत्ती कमवण्याच्याच मागे जर कोणी राहत असेल तर ते चांगलं नाही. शक्य तेवढं स्वतःला शांत ठेवलं पाहिजे, शक्य तेवढं स्वतःला निवांत ठेवता आलं पाहिजे, निवांतपणे जगता आलं पाहिजे. जर का सगळं बरोबर असेल, आपल्याला निवांत शांत राहून आपलं जीवन चांगल्या तऱ्हेनं आपण जगू शकतो, हे ज्याला गॅरंटी आहे त्या माणसानं पैशाच्या मागं बिलकुल लागू नये, पैसे कमावण्याच्या मागं बिलकुल लागू नये. ज्याची गरज आहे, खरंच त्याची अडचण आहे, त्यानं निश्चित कमवावा. कारण त्याची गरज आहे, त्याला जगणं कठीण आहे, त्यासाठी त्याला कमवावंच लागते, त्यानं कमवावंच. परंतु ज्याच्या सगळ्या गरजा संपलेल्या आहेत आणि निवांतपणे जगू शकतात एवढं त्याचं उत्पन्न आहे, तर त्यानं पैशाचे कमवाच्या नादी लागू नये. कोणी म्हणेल की पोरायसाठी कमवा लागते, नातवायसाठी कमवा लागते, पंथीसाठी कमवा लागते. विचार करा की एखादा व्यक्ती मरण पावते, जिवंत असते, त्याच्या घरात त्याचे फोटो असतातच, जिवंत असतात तर त्याचे फोटो लावतातच. तो मेल्यावर त्याची सून, त्याचे पोरं ते फोटो ठेवतात की नाही त्याची गॅरंटी आहे का त्या घरात? आहे काय गॅरंटी? पोरगा सूनच जर ठेवत नसतील त्याचे फोटो, तर नातवायची काय गॅरंटी आहे? पंथीची काय गॅरंटी आहे? हा म्हणते की मी 7 पिढ्यापर्यंत पूर्ण एवढी संपत्ती कमावतो. ते म्हणतात काय की आमच्यासाठी आयतं आमच्या आजोबांना पंजोबांना कमवून ठेवलं, त्याचे फोटो तरी आमच्या घरात राहू द्या. कित्येक लोकांच्या घरी आहेत काय फोटो? आई वडिलांचेच फोटो ठेवत नाही, तर आजोबाचे काय ठेवते? आणि तरी हे त्याच्यासाठी कमावण्याचा विचार करतात. ज्याचे लेकर चांगले आहेत, ज्याचे लेकर खराब आहेत, त्याच्यासाठी किती संपत्ती कमवा, खराब असलेल्या लेकरासाठी ते त्या संपत्तीतला आपल्यालाच 2 टाइम खाऊ देतील तर याची गॅरंटी नाही. आपण कमावलेल्या संपत्तीतून 2 टाइम आपल्याला खाऊ घालत नाही. खराब निघाले लेकर तर मग त्याच्यासाठी कमवायचे का? त्याच्यासाठी जर आपण संपत्ती कमावून राहिलो तर याचा अर्थ तर त्यानं अजून खराब बनाव, त्याला खराब बनण्याच्यासाठी आपण प्रयत्न करून राहिलो, म्हणजे आपणही पापीत झालो. जे लेकर चांगले आहेत ते चांगलेच असतात, ते स्वतःच्याच भरोशावर कमावतात, त्याला काही मायबापानं कमावलेल्या संपत्तीची गरज नसते. त्यामुळे चांगल्या लेकराच्यासाठी संपत्ती कमावण्याची गरज नाही, ते स्वतः संपत्ती असतात. चांगले लेकरं स्वतः संपत्ती असतात, त्याच्यासाठी कमवायची गरज नाही. त्यामुळे माणसानं संपत्ती कमावण्याच्यासाठी जास्त नादी लागू नये. शांततेनं जगता आलं पाहिजे, धम्माचा अभ्यास केला पाहिजे, ध्यान साधना केली पाहिजे, धम्म कार्यात सहभागी झालं पाहिजे. जेवढा जास्तीत जास्त चांगला कामामध्ये वेळ देता येईल तेवढा जास्तीत जास्त वेळ चांगल्या कार्यासाठी दिला पाहिजे. स्वतःच्या उन्नतीसाठी, स्वतःच्या मनाच्या विकासासाठी,
स्वतःच्याही मनाच्या शुद्धतेसाठी आणि इतरांच्याही भल्यासाठी वेळ देता आला पाहिजे, काम करता आलं पाहिजे. त्यासाठी शांत राहिलं पाहिजे. फालतूपणाच्या पैसे कमवायच्या नादी लागू नये काही ठराविक वयानंतर. हे तत्व आहे सम्यक आजीविकेचं. किती सोपं तत्व आहे. आज आपण इथंच थांबू. उद्याचं तत्व अधिक कठीण आहे. ते मात्र जरा शांततेनं ऐकावे लागेल. सम्यक व्यायाम ते आपण उद्याला बघू. आज आपण इथंच थांबू. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि यो च अपम्पे सुत्वान धम्मं कायेन पश्यति स्वयं बुद्ध मे शरणं वरं येतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं नाते